नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समर व किमयाला एकत्र पाहून स्वानंदीने घेतला सर्वात मोठा निर्णय. तर रोहनचा आता डिलिव्हरी बॉयचं जॉबचं सत्य आता सगळ्यांसमोर उघड. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या स्वानंदीने कशाप्रकारे सगळा काय प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या हँडल केला, त्याच्यामुळे मात्र स्वानंदीच्या आईवरचं सगळ्यात मोठं संकट टळालेलं आहे. दुसरीकडे मात्र बिचाऱ्या अधीराला एवढे दिवस जो काही त्रास सहन करावा लागलेला असतो, त्याच्यामुळे स्वानंदीने स्वतः अधीराची परत एकदा माफी मागितलेली असते. पण हे सगळं झाल्याच्या नंतर स्वानंदीला अधीराने सांगितलेलं असतं की एक दिवस तरी नंदुताई थांब ना तू माझ्या सपाशी. तर हे सगळं ऐकून मात्र बिचारी स्वानंदी देखील तयार झालेली असते की आता अधीरापाशी एक दिवस थांबण्यासाठी. तर दुसरीकडे मात्र रोहनला माहीत असतं की आपल्याला नोकरी करावीच लागेल, नाहीतर आपण जर ही नोकरी नाही केली तर खूप मोठा प्रॉब्लेम परत आपल्यासोबत घडू शकतो. त्याच्यामुळे घरामध्ये पैशाचे वांदे तर आहेतच, पण त्याच्यापेक्षा देखील महत्त्वाचं ही गोष्ट आहे की मला EMI पे करायचा आहे, त्याच्यामुळे मला ही नोकरी करावीच लागेल. तर दुसरीकडे मात्र राजवाड्यांच्या मनात एकच विचार चाललेला असतो की मी स्वानंदी मॅडमचं मन तर दुखावलं नाही ना, कारण की सगळं काय करतात स्वानंदीच्या आई, पण बिचाऱ्या स्वानंदीला उगाच सगळ्यांची माफी मागावी लागते. त्याच्यामुळे बिचाऱ्या त्या फसतात, त्याच्यामुळे त्यांची मला माफी मागितलीच पाहिजे. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की आत्तापर्यंत ह्या मल्लिकाने कधी समरचं आणि स्वानंदीबाबतचा चांगला विचार केलेला असतो. तर आता फायनली मल्लिका ठरवते की त्या किमयाला घेण्यासाठी मी स्वतःच जाते आणि किमया आणि समर ह्या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरू होईल याच्याकडे मी लक्ष देते. आणि तुम्हाला माहीत नसेल, पण आता किमया इंडियामध्ये आलेली असते ते फक्त आणि फक्त समरसोबत लग्न करण्यासाठीच, कारण की तिने ठरवलेलं असतं की आता इंडियातच सेटल व्हायचं, ते पण समरसोबत लग्न करून. पण तिला काहीच कल्पना नसते की स्वानंदीचं आणि समरचं लग्न झालं आहे म्हणून. आणि हे सगळं भडकवण्यासाठी आता कोण मदत करणार आहे तुम्हाला माहीत आहे का? कारण की ही मल्लिका, ह्या मल्लिकाला हाच तर प्लॅन हवा होता की समरच्या आणि स्वानंदीच्या मध्ये कोणीतरी तिसरी व्यक्ती आली पाहिजे, आणि जेणेकरून ती तिसरी व्यक्ती समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यासाठी सगळ्यात मोठी मदत करू शकतं. दुसरीकडे मात्र आनंदला एक गोष्ट वाटत असते की स्वानंदीची जी काय आता चलबिचल चाललेली आहे ना, तर तिला आता मदत केली पाहिजे आणि तिला सत्य सांगितलं पाहिजे ह्या किमयाबाबत सगळं काही. पण बिचाऱ्या स्वानंदीच्या मनामध्ये वेगळेच विचार चाललेले असतात, कारण की स्वानंदीला माहीत असतं की त्यांचं नातं म्हणजेच किमयाचं आणि समर राजवाड्यांचं नातं पार लग्नापर्यंत पोचलं होतं, म्हणजेच त्या दोघांचं एकमेकांवरती अजूनही प्रेम असेल. त्याच्यामुळे स्वानंदी ठरवते की आता मी राजवाड्यांना एकदाच विचारणार आहे की तुमचं अजून माझ्यावरती प्रेम आहे का नाही आहे. पण दुसरीकडे बिचाऱ्या स्वानंदीची जी काही ओव्हर थिंकिंग चालू असते, त्याच्यामुळे स्वानंदीच्या मनामध्ये सारखे सारखे विचार येत असतात. तर फायनली आता रोहनला अशी काय ऑर्डर भेटते, ती म्हणजे स्वतःच्याच घरी त्याला डिलिव्हर करण्यासाठी यायचं असतं, आणि त्याच ठिकाणी मात्र रोहनचं पितळ आता सगळ्यांसमोर उघड पडतं. म्हणजे स्वानंदीला सगळ्यात अगोदर समजतं की रोहन हा डिलिव्हरी बॉयचा जॉब करतोय. पण हे समजल्यानंतर स्वानंदी कोणाला सत्य सांगत नाही, कारण की स्वानंदी स्वतः रोहनला जाते आणि बोलते आणि म्हणते की रोहन तू हे काय करतोय, तुला देखील कळतं का? कारण की स्वतःच्याच घरामध्ये डिलिव्हरी बॉयचा जॉब करतो, हे सगळं करून तुला नेमकं काय भेटतंय? तर हे सगळं झाल्याच्या नंतर रोहन मात्र स्वानंदीला सगळं काय सत्य सांगतो आणि म्हणतो की मला जॉबवरून काढून टाकलं, त्याच्यामुळे माझ्याकडे आता ऑप्शनच उरलेला नाही की मी नेमकं काय करावं. त्याच्यामुळे आता मला हे सगळं करावं लागतंय. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र स्वानंदीला देखील स्वतःच्या भावाचा अभिमान वाटतो की तो घर चालवण्यासाठी ही धडपड जी करतोय ना, हे पाहून स्वानंदी उलट त्याला जास्त ओरडत नाही, त्याला हेच म्हणते की मग हे लपवण्यासारखं काय आहे? तू सगळ्यांना सत्य सांगून टाक ना की तुझा जॉब गेला आहे, त्याच्यामुळे तू दुसरा जॉब मिळेपर्यंत कोणता जो हातात जॉब भेटला आहे तो करतोय, मग ह्यात लपून राहण्याची काय गरज आहे? कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, किंवा कोणतंही काम हे मी नाही करणार तू नाही करणार असं काहीच नसतं. त्याच्यामुळे तू काही घाबरू नको, आपण सगळ्यांना सत्य सांगून टाकूया. तर रोहन मात्र हे सगळं सत्य सगळ्यांसमोर सांगण्यासाठी स्वानंदी गेलेली असते, पण त्यावेळेस मात्र रोहन सांगू नको असं बोलत असतो. पण आता स्वानंदी काय करते हे पाहणं जरा जास्तच इंटरेस्टिंग राहील. पण दुसरीकडे मात्र आता किमयाची एंट्री होते राजवाड्यांच्या घरामध्ये, आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही पाहचाल की ही मल्लिका त्या किमयाची अशी काळजी घेत असते की सांगायलाच नको. कारण की ते किमया आलेले पाहून मल्लिका म्हणते की आता मी काय करू आणि काय नको, कारण की काही जरी झालं तरी किमयाला समर राजवाडीच्या परत प्रेमात पाडायचं आणि त्या दोघांचं लग्न लावायचं, हा पूर्णपणे डावच मात्र मल्लिकाने ठरवलेला असतो. पण तिला देखील माहीत नसते की तिने किती जरी डाव ठरवला तरी शेवटी तिच्या वाट्याला काय येणार आहे. दुसरीकडे समर राजवाडे देखील त्याची मैत्रीण एवढ्या वर्षानंतर आली, त्याच्यामुळे तिच्यासोबत बोलणं बसणं हे सगळ्यात जास्त चालू राहतं. तर स्वानंदी समरला कॉल करत असते सारखे, पण किमया आल्यामुळे आता समर स्वानंदीचे कॉल देखील उचलत नसतो, फक्त आणि फक्त कोणामुळे माहिती का? त्या किमयामुळे. कारण की किमया म्हणत असते की समर सारखे सारखे कॉल नको उचलू ना तू, कारण की आता मी तुझ्यासोबत आहे ना, त्याच्यामुळे मला तुझ्यासोबत टाईम
स्पेंड करायचा आहे, आपण बाहेर फिरायला जाऊया. आणि समर आणि सोबतच ती किमया दोघेजण देखील फिरायला, गोलगप्पे खायला सगळं काय करायला जातात. आणि ही सगळी गोष्ट मात्र स्वानंदीला समजते आणि समर मात्र हे सगळं काय करतोय पाहून स्वानंदीला खूप प्रचंड राग येतो. कारण की स्वानंदीला असं वाटतं की राजवाड्यांना तर माझ्यासोबत बाहेर फिरायला आवडत देखील नाही आहे, ते कधी फिरायला जात देखील नाही. त्यावेळेस त्यांच्या मीटिंग असतात, काम असतं, मग आता ह्या मुलीसोबत एवढं का? तर हे सगळं झाल्याच्या नंतर स्वानंदीला खूप रडायला येतं. कारण की स्वानंदीला असं वाटतं की माझं लग्न म्हणजे एक खरंच संवाद झालेला आहे, फक्त आणि फक्त सौदा म्हणून त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं आहे, त्याच्यामुळे माझ्या आयुष्याची तर पूर्णपणे बरबादीच झाली असं स्वानंदीला वाटत असतं. दुसरीकडे मात्र मल्लिका ठरवत असते आणि मल्लिका सारखी स्वानंदीपाशी येऊन काही ना काही टॉमणे मारायचा प्रयत्न करत असते आणि स्वानंदीला हेच सांगत असते, अगं स्वानंदी, तुझ्यासोबत जर समरचं लग्न नसतं झालं तर ह्या किमयासोबत मी कधीच लावून दिलं असतं. कारण की ते दोघंजण देखील बघ ना किती खुश आहेत, दोघेजण देखील एकमेकांसोबत असले एवढे आनंदी असतात ना, काय सांगू तुला. पण ह्या मल्लिकाने जर स्वतःच्या मुलीच्या संसाराकडे जर लक्ष दिलं असतं तर अजून जास्त तिलाच फायदा झाला असता. पण स्वतःच्या मुलीचा संसार सोडून ती दुसऱ्याचा संसाराचं वाटोळं करायला चाललेली आहे, हे तुम्ही पाहिलेच. पण दुसरीकडे मात्र हे सगळं झालं तरी मात्र स्वानंदीच्या मनामध्ये एक डाऊट सारखाच असतो. त्याच्यामुळे स्वानंदी फायनल समर राजवाड्याला जाऊन विचारते की तुमचं त्या किमयावरती प्रेम आहे का. आणि समर स्वानंदीच्या ह्या सारख्या सारख्या प्रश्नांना कंटाळून गेलेला असतो. त्याच्यामुळे समर स्वानंदीला एकदाच सांगून टाकतो की माझं किमयावरती प्रेम होतं. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की स्वानंदी हेच विचार करते की मी आत्तापर्यंत राजवाड्यांवरती एवढं प्रेम केलं, त्यांच्यासाठी किती काय काय केलं, पण तरी देखील मात्र त्यांचं माझ्यावरती प्रेम नव्हतं, हे स्वानंदी समोर प्रूफ झालेलं असतं असं स्वानंदीला वाटतं. तर स्वानंदी म्हणते की आता ह्या घरामध्ये माझा राहून तरी काय फायदा आहे. आणि हेच सगळ्याचा फायदा घ्यायचं ठरवते मल्लिका. कारण की मल्लिकाला आधीपासून एकच गोष्ट वाटत असते की मात्र स्वानंदी आणि समर एकमेकांपासून दूर झाले पाहिजे, तरच आपल्याला आपला डाव साधता येऊ शकतो. तर दुसरीकडे मात्र बिचाऱ्या स्वानंदीच्या आयुष्यामध्ये मिठाचा काढा सगळ्यात मोठा आलेला असतो, ती म्हणजे किमया. आणि स्वानंदी सारखी समरला हेच सांगत असते की तिच्यापासून लांब राहा, दूर राहा, हे करा ते करा. आणि हे सगळं ऐकून मात्र समरला देखील प्रचंड राग येतो. कारण की बिचाऱ्या समरच्या मनात तसं काय नसतं, पण किमयाला तर लग्न करायचं असतं आणि हे सगळं घडून आणलेलं असतं मल्लिकाने. कारण की त्या किमयाला इकडे बोलवण्याचा सगळ्यात मोठा निर्णय जो असतो तो मात्र मल्लिकाचाच असतो, पण हे तुम्हाला पुढे समजेल. तर दुसरीकडे मात्र समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये आता तडा निर्माण करणार आहे ही किमया. कारण की त्यावेळेस मात्र स्वानंदी समरला एकदाच विचारते आणि समर राजवाडे रागाच्या भरामध्ये स्वानंदीला हेच सांगून टाकतो की माझं तुमच्यावरती आता प्रेम नाही आहे, आपलं लग्न म्हणजे खरं लग्न नाही, हा फक्त एक झालेला आपला सौदा आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत रोहन आणि अधीराचं लग्न टिकेल तोपर्यंतच फक्त आपलं लग्न देखील टिकेल, ज्या दिवशी त्यांचं लग्न मोडेल त्या दिवशी आपलं देखील लग्न मोडेल. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं आणि स्वानंदी तिची बॅग भरते आणि तेथून थेट आता राजवाड्यांचं घर सोडायचा निर्णय घेते. आणि समरने रागाच्या भरात हे काय केलं पाहून आजीला तर प्रचंड राग येतो, पण मात्र मल्लिकाला प्रचंड आनंद होतो. कारण की मल्लिका म्हणते की फायनली माझ्या मनासारखं झालं, ती स्वानंदी स्वतःहून हे घर सोडून चालली आणि परत तिला ह्या घरामध्ये मी कधीच येऊन देणार नाहीये. आणि हा सगळा घडलेला प्रकार पाहून मात्र समरला देखील वाईट वाटत असतं आणि समर म्हणतो की स्वानंदी मॅडम आहे, त्यांचा राग शांत झाला की त्या परत येतील. पण मात्र स्वानंदी आता परत यायचा निर्णयच घेत नाही. कारण की ह्या किमयामुळे समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये फायनली खूप मोठा दुरावा निर्माण होणार आहे. मग स्वानंदीने घर सोडण्याचा निर्णय जो घेतला तो चुकीचा आहे का बरोबर आहे यावरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका आज रात्री 9 वाजता परत एकदा आपल्या चॅनलवरती. धन्यवाद.